मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता, तर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवीन पदांची निर्मिती करण्यासही मंजुरी. 6व्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीला मान्यता. हा आयोग 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी शिफारसी करेल. मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडेंची अनुपस्थिती. प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे अनुपस्थित राहिल्याची माहिती. अभिनेता कमाल खाननं विकिपीडियावर शेअर केला संभाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह मजकूर. शिवप्रेमींच्या संतापानंतर विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात आला. इंग्रजीतला मजकूर अजूनही कायम. संभाजी महाराज आमचे आदर्श असलं लेखन खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. विकिपीडियाशी संपर्क करून वादग्रस्त मजकूर हटवा, फडणवीसांचे आदेश. महाराष्ट्र सायबरची विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस. पत्रातून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती. बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. अन्न आणि प्रशासन विभागाची राज्यभरात खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम. मंत्रालयाच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांची तपासणी. मीरा रोडमधील एका सोसायटीत गुंडगिरी. 8 जणांवर घातली गाडी. 3 सुरक्षा रक्षक गंभीर जखमी. सोसायटीत नोंद नसलेले वाहन न सोडल्यानं कार चालकाचा सुरक्षा रक्षकासोबत वाद. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी आरोपी हितेश मेहताची ईओडब्ल्यूला लाय डिटेक्टर चाचणी करणार. मारहाण आणि विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक. पोलीस जखमी, 4 जण ताब्यात. वसईत एसपी कॉलेजमध्ये अरबाज कुरेशी नावाच्या विद्यार्थ्यानं स्वतःऐवजी डमी उमेदवार परीक्षेला बसवला. मनसे कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच डमी उमेदवाराचा पाठलाग करून त्याला परीक्षा केंद्रावरच पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. भिवंडीच्या ठाणगेआळी परिसरात शॉपिंग प्लाझामधील कोचिंग क्लासला आग. कोचिंग क्लासमध्ये अडकलेल्या 8 मुलांना बाहेर काढण्यात यश. पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट. पालिकेच्या बजेटमध्ये निधी वाटपावरून भेदभाव न करण्याची विनंती. कोल्हापूर बुवा महामार्गावरील आजरा इथे तरुणांची दुचाकीवर स्टंटबाजी. महामार्गावरील वाहनांना धरलं वेठीस. तरुणांनीच केला व्हिडिओ व्हायरल. नागरिकांकडून संबंधित तरुणांवर कारवाईची मागणी. सातारा पोलिसांनी ड्रग्ज विक्री करणारी 12 जणांची टोळी केली जेरबंद. 2 परदेशी व्यक्तींचाही समावेश. आरोपींकडून 1,14,000 रुपयांचे 37 ग्रॅम एमडी जप्त. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारातून कांद्याच्या 44 गोण्यांची चोरी. पहाटेच्या वेळी कांदा चोरीला जात असल्यानं सगळं उघडकीस आलं. चाकण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापुरात 109 इन्फंट्री बटालियनच्या गोल्फ मैदान परिसरातील झाडांना भीषण आग. शेकडो झाडं आगीच्या भक्ष्यास आली. गेल्या 7 महिन्यांपासून बिलं न मिळाल्यानं कंत्राटदार ठेकेदारांचा सरकार विरोधात मोर्चा. 27,000 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्याचा ठेकेदार कंत्राटदारांचा आरोप. सोलापूरच्या कोळगावात एसटी बसला अचानक आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. घटनेत जीवितहानी नाही. अजित पवारांच्या दहनाबाबतची पोस्ट व्हायरल करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला अटक. 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल करण्यात आला होता. संतोष फोकण्याचं अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव. शिवजन्मोत्सवानिमित्त नाशिक शहरात ठिकठिकाणी विविध देखावे, तर शहरातील सीबीएस, पंचवटी, रविवार कारंजा हे मार्ग वाहतुकीसाठी बंद. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायतीमध्ये महिलांचं पाण्यासाठी हंडा घेऊन ठिय्या आंदोलन. जलजीवन योजनेचं काम रखडल्यानं महिला आक्रमक. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पळासनेर परिसरात सराईत मोटरसायकल चोरट्याला केली अटक. 3,25,000 रुपये किमतीच्या 10 मोटरसायकलही जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.